आपण पाचव्या अध्यायाच्या अगदी आता शेवटच्या भागाकडे आलो. आज पाचवा अध्याय आपला साधारणपणे संपेल. या ज्या गोष्टीचा उल्लेख गेल्या वेळेला मी केला होता आणि आज त्या नाही आहे तिथे, पण मला असं जाणून दिलं की ब्रह्मनिर्वाण वगैरे ह्याचा अर्थ तितका कळला नाही असं त्यांनी, आणि त्याला सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आपल्या मनातलं बोलला, आमच्या मनातलं बोलला असं बरे कोणीतरी म्हणालं. याचा अर्थ की तो भाग मी समजला नाही, आणि असं जिथे होईल तिथे जरूर मला सांगत जा, कारण हे तात्विक विचार आहेत. हे आपल्याला एकदा समजले तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाही तर नुसतं ओव्या पाठोपाठ पुढच्या ओव्या घ्यायच्या, अध्यायाच्या नंतर दुसरे अध्याय घ्यायचे, याला काही अर्थ नाही आहे. तर म्हणून त्याचा थोडा उल्लेख, थोडा असं नाही म्हणजे जास्ती समजेल अशा स्वरूपामध्ये थोडा उल्लेख आज करते आहे. आता आपण त्या 24व्या श्लोक होता ना, मला वाटतं 24व्या श्लोकामध्ये हा ब्रह्मनिर्वाण हा शब्द आलेला आहे. आणि पुढेही आहे तो 25व्या श्लोकामध्ये आहे. पण हा ब्रह्मनिर्वाण त्याचा तो शब्दशः अर्थ काय आहे तो मी त्यावेळेला सांगितला होता की ब्रह्मनिर्वाण, निर्वाण म्हणजे काय हे सांगितलं, ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय हे सांगितलं, ते कोणाला प्राप्त होतं, त्याची आधी 3 वैशिष्ट्य त्यांनी सांगितले की अंतःकरणामध्ये जो सुखी असतो, म्हणजे आंतरिक सुख ज्याला लाभलेलं असतं, ज्याला आत्मसुखाचा आनंद जाणवत असतो, आणि ज्याच्या अंतरी प्रकाश पडलेला असतो, अशी जी व्यक्ती, असा जो साधकच आहे, साधना करूनच हे सगळं प्राप्त होतं, तर असा जो साधक असतो त्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतो, तो ब्रह्मच होतो असं त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याच्यावरच्या थोड्या ज्या ओव्या आहेत त्या मी नंतर घेते, पण ह्या ठिकाणी पहिल्यांदा मी हे ब्रह्मनिर्वाण बद्दल जे काही उल्लेख मी गेल्या वेळेला केला त्याबद्दल थोडासा आणखी जास्त सोप्या भाषेमध्ये उल्लेख करते. आणि आता सोपं करण्यासाठी ज्या काही कल्पना आपण आधी शिकलेलो आहोत त्यांची थोडी उजळणी आपल्याला करायची. आता कदाचित काही आपल्या, कारण नवीन चेहरे मला दिसतात, तर त्यामुळे काही जण त्यावेळेला ज्या वेळेला मी या कल्पना समजावून सांगितल्या त्यावेळेला नसतील, त्यांना तर हे मी काय बोलले ते कदाचित फारच कठीण वाटलं असेल, तर म्हणून त्यांच्याही दृष्टीने ह्या काही गोष्टी मी पुन्हा सांगते. नीट सगळ्यांनी लक्ष ह्या गोष्टीकडे द्या. आता खरं म्हणजे ह्या ज्या कल्पना आता मी सांगणार आहे किंवा या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, त्या ज्या कल्पना आहेत त्या गीतेमध्ये आत्तापर्यंत तशा स्पष्ट स्वरूपामध्ये आलेल्या नाही आहेत. ह्या फार पुढच्या अध्यायांमध्ये म्हणजे पुरुष, प्रकृती ह्याचं अत्यंत सुंदर विवेचन फार पुढे जास्ती चांगल्या प्रकारे आलेलं आहे. पुरुषोत्तमाची कल्पना तर 15व्या अध्यायामध्ये स्पष्ट झालेली आहे. तर इतकं पुढचं आपण आधी का लक्षात घ्यायचं ह्याचं आधी पहिल्यांदा कारण सांगते. गेल्या वेळेला मी कदाचित उल्लेख केला असेल पण पुन्हा करते की हे का आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर गेल्या वेळेला पहा मी असं सांगितलं होतं की गीता हा ग्रंथ असा आहे की त्याचा हा भाग किंवा हा अध्याय, हा श्लोक आत्ता आपल्याला समजला असं म्हणून आपल्याला चालत नाही. त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध गीतेतल्या सबंध तत्वज्ञानाशी आहे आणि त्यामुळे गीतेतले हे जे अत्यंत महत्त्वाचे विचार आहेत
म्हणजे गीतेकडे समग्र दृष्टीने पाहिलं पाहिजे, असा मी कदाचित गेल्या वेळेला उल्लेख केला असेल. तर संपूर्ण गीता आपण लक्षात घेतली पाहिजे. अगदी शेवटचं जे काही भगवंताचं अंतिम जो काही त्यांनी आदेश दिलेला आहे अर्जुनाला, तो सुद्धा लक्षात घेतला पाहिजे अगदी सुरुवातीपासून, तर आपल्याला गीता कळते. नाहीतर मग असं वाटतं, अरे भगवंतानी पहिल्यांदा असं म्हटलं आणि आता हे काहीतरी वेगळंच सांगतायत, असं वाटण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला ह्या काही कल्पना अगदी स्पष्ट मनामध्ये असल्या पाहिजेत, म्हणून आपण त्याचा विचार करतो. आता ह्या ठिकाणी हे ब्रह्मनिर्वाण ही कल्पना स्पष्ट करताना पहिल्यांदा ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत त्या म्हणजे पुरुष आणि प्रकृती हे शब्द जे गीतेमध्ये आलेले आहेत त्यांचा अर्थ काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याचं स्वरूप काय सांगितलं आहे गीतेमध्ये. कारण इतर काही ग्रंथांमध्ये, सांख्य तत्त्वज्ञानामध्ये पुरुष आणि प्रकृती ह्याचा उल्लेख आहे, पण सांख्य तत्त्वज्ञानामध्ये थोडा वेगळा विचार आहे आणि गीतेमधला विचार वेगळा आहे. आपण गीतेचा अभ्यास करतो त्यामुळे आपल्याला गीतेतले हे विचार व्यवस्थित माहिती असले पाहिजे. आता पुरुष आणि प्रकृती म्हणजे काय हे लक्षात घ्या की आपलं जे अस्तित्व आहे, प्रत्येक माणसाचं अस्तित्व, संपूर्ण विश्वाचं अस्तित्व, हे तर कळतंय, सगळ्या संपूर्ण विश्वाचं अस्तित्व, आपलं अस्तित्व, ह्याचे घटक कोणते? घटक म्हणजे कशाने हे सगळं बनलेलं आहे. आपलं अस्तित्व म्हणजे काय हे तर आपल्याला खूप वेळेला असा मनामध्ये विचार येतो ना की आपलं अस्तित्व म्हणजे काय, आपण जगणं म्हणजे काय, हे अशा प्रकारचे प्रश्न, अशा प्रकारच्या शंका मनामध्ये येतात. तर या संदर्भामध्ये असा हा विचार आहे की सांख्य याचा अर्थही मी तुम्हाला सांगितला होता, आठवतो तुम्हाला, की त्याला सांख्य दर्शन का म्हणतात. तर सांख्य हा शब्द संख्या ह्याच्यावरून आलेला आहे. म्हणजे 2 अधिक 2 म्हणजे 4 असं आपण म्हणतो. म्हणजे हे बरोबर हे 2 वस्तू आहेत, ह्या 2 वस्तू आहेत, त्याच्यामुळे या 4 वस्तू झाल्या असं आपण सांगू शकतो. किंवा दुसरं, आता ज्यांना सायन्सची थोडीफार माहिती आहे, पाणी ह्याला काय म्हणतात, H2O, बरोबर आहे. म्हणजे मग H किती प्रमाणात आहे, O किती प्रमाणात आहे, हे घटक त्याचं पृथक्करण करणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याचं ॲनालिसिस करणं, हे जे, आणि तसं ॲनालिसिस करून ती जी काही गोष्ट आहे ती समजावून घेणं. म्हणजे पाणी म्हणजे काय हे जर समजायचं असेल तर त्याच्यामध्ये इतकं, हा घटक इतका आहे, तो घटक इतका आहे, हे आपल्याला समजलं तर पाणी म्हणजे काय हे आपल्याला योग्य प्रकारे शास्त्रीयदृष्ट्या कळू शकतं. तसं आपलं अस्तित्व म्हणजे काय लक्षात आलं. मी मगाशी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये ही पार्श्वभूमी नीट लक्षात घ्या. या आपलं अस्तित्व म्हणजे काय, विश्वाचं अस्तित्व म्हणजे काय, हे स्पष्ट करत असताना सांख्यांनी म्हणजे सांख्य दर्शनामध्ये हे पुरुष आणि प्रकृती हे शब्द वापरले गेले की जे गीतेमध्ये घेतले. गीता हा ग्रंथ असा आहे ना की गीतेमध्ये सांख्य तत्वज्ञान काही प्रमाणामध्ये, वेदांत काही प्रमाणामध्ये, ह्या सगळ्याचा अनेक तत्वज्ञान, जसं आपण पुढे जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्याचा समन्वय, सिंथसिस, समन्वय साधन काही निष्कर्ष गीतेमध्ये काढलेले. तर अशा प्रकारे हे आपल्या अस्तित्वाचे हे 2 घटक लक्षात आलं, पुरुष आणि प्रकृती. आता पुरुष म्हणजे काय, तर पुरुष ह्याचा अर्थ आत्मा, चैतन्य, ब्रह्म. पुरुष म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म. आपण पहिल्या ह्याच्यापासून पाहत आलो, ज्ञानेश्वरीचा जी प्रार्थना आपण रोज पहिले जे 2 श्लोक म्हणतो त्याच्यामध्येच
हे शब्द येऊन गेलेले की म्हणजे आत्मस्वरूप म्हणजेच ईश्वर ही कल्पना, आत्मस्वरूप म्हणजेच ब्रह्म ही कल्पना त्या पहिल्या 2 ओव्यांमध्येच मुळे स्पष्ट झालेली आहे. तर अशा प्रकारे ह्या पुरुष ह्याचा अर्थ चैतन्य, ब्रह्म, आत्मा, आपलं आत्मस्वरूप. आता आपण फक्त आपला विचार करू, विश्व ही कल्पना थोडी दूर ठेवूया, कारण जरा उगीच जास्ती मग कुठेतरी मन भरकटतं. तर म्हणून आपण फक्त आपल्यापुरता विचार करूया की आपलं अस्तित्व म्हणजे काय. तर आपलं अस्तित्व याचा अर्थ आपल्यामध्ये पुरुष आहे म्हणजे आत्मा आहे, चैतन्य आहे, आणि प्रकृती आहे. आता ह्याचे मी अर्थ सांगते पुन्हा. पुरुष ह्याचा मी अर्थ सांगितला. पुरुष म्हणजे आत्मा, चैतन्य, ब्रह्म असे जे अनेक प्रकारचे शब्द त्याला उद्देशून वापरले जातात ते सगळे. तर तो एक घटक. आणि दुसरा म्हणजे प्रकृती ह्याचा अर्थ की शक्ती म्हणा तुम्ही, शक्ती, कार्यशक्ती. आपलं जे अस्तित्व आहे ते नुसतंच काही फक्त आत्मा असं नाही. आपली कर्मेंद्रिय, आपली ज्ञानेंद्रिय, आपलं एकूण सगळं अस्तित्व ह्याच्याकडून अनेक प्रकारची कार्य पण होत असतात. आपल्या अंतर्गतही कार्य चालली आहेत, बाहेरही कार्य चालले. तर ही सगळी कार्य करणारी जी शक्ती, निसर्ग म्हणा, प्रकृती म्हणजे काय तर नैसर्गिक शक्ती किंवा कार्यशक्ती. कार्य कशामुळे होतं? प्रकृतीमुळे. लक्षात आलं? तर आता पुरुष म्हणजे काय आणि प्रकृती म्हणजे काय हे तर आता हा भाग मी पुन्हा सांगणार नाही. आता जरी नवीन लोक येत राहिले तरी सुद्धा असं पुन्हा हे सगळं सांगणं शक्य नाही. तर त्यामुळे जे आहेत त्यांनी तरी नीट लक्षात घ्या की पुरुष ह्याचा अर्थ आत्मा असं आपण धरू आणि प्रकृती म्हणजे शक्ती. म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वामध्ये आत्मा आहे, चैतन्य आहे आणि एक शक्ती आहे की ज्याच्यामुळे आपण जीवन जगत असतो. जीवनातले निरनिराळे व्यवहार आपण करत असतो. बरोबर आहे? कार्यशक्ती आहे म्हणून निरनिराळे व्यवहार घडत असतात. आता हे 2 कळल्यानंतर ह्याचा आणखीन थोडं पुढे जाऊन आणखी थोडं विवेचन आपल्याला करायचं आहे. आणि ते म्हणजे असं की जे गीतेमध्ये आलेलं आहे ते असं की ज्याला पुरुष असं म्हटलेलं आहे, हा पुरुष 3 अवस्थांमध्ये अस्तित्वामध्ये असतो. पुरुष ह्याच्या 3 अवस्था आहे. 3 अवस्था आहे. दुसऱ्या शब्दामध्ये ईश्वर म्हणू आपण, साधा शब्द की जो आपल्या जास्त परिचयाचा आहे. ईश्वराच्या 3 अवस्था आहेत. आणि त्या 3 अवस्था म्हणजे क्षरपुरुष. आता पुरुष शब्द कुठल्या अर्थाने वापरला माहिती आहे? ईश्वर या शब्दाने, आत्मा, चैतन्य या अर्थाने. तर क्षरपुरुष ही एक अवस्था, अक्षर पुरुष ही एक अवस्था. हे सगळं जर तुम्ही लिहित असाल तर हे सगळं लिहा. हे आपल्याला माहिती आहे म्हणून सोडून देऊ नका, कारण नंतर मग त्याचा एकमेकाशी काय संबंध आहे आपल्या लक्षात येते. तर आता जर लिहित असाल तर पुन्हा सांगते की ह्याच्या ईश्वराच्या 3 अवस्था म्हणजे क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि तिसरी अवस्था म्हणजे पुरुषोत्तम किंवा उत्तम पुरुष. गीतेमध्ये ज्याला उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात? क्षरपुरुष सगळ्यांचे अर्थ सांगते. त्याला क्षर का म्हणतात, क्षर ह्याचा अर्थ काय, त्याचं स्वरूप काय असतं, हे सगळ्या गोष्टी मी स्पष्ट करते. आता क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम ह्या ईश्वराच्या 3 अवस्था. म्हणजे ईश्वर ह्या 3 अवस्थांमध्ये असतो. आता
त्या 3 ज्या अवस्था आहेत त्यातली ही जी शेवटची अवस्था मी सांगितली, पुरुषोत्तम किंवा उत्तम पुरुष, हा विश्वातीत आहे, विश्वाच्या पलीकडे, विश्वातीत किंवा विश्वोत्तीर्ण, विश्वाच्या पलीकडे त्याचं अस्तित्व. ज्याला आपण परमात्मा, परब्रह्म, म्हणजे आता ब्रह्म आणि परब्रह्म असे आपण 2 शब्द वापरतो, आत्मा आणि परमात्मा असे 2 शब्द वापरतो. लक्षात घ्या, म्हणजे हे नुसते साधे शाब्दिक भेद नाही, त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर परमात्मा म्हणजे हा जो विश्वामध्ये असलेला आत्मा हा त्याच्यापेक्षा कनिष्ठ आणि तो परमपदाला पोचलेला आत्मा आहे, परमपद आहे त्याचं, म्हणून तो परमात्मा, तो परब्रह्म, परमेश्वर, सगळीकडे परम शब्द आपण लावतो, म्हणजे सर्वात श्रेष्ठ असं त्याचं स्थान आहे. आणि तो विश्वातीत आहे. हा, पण तो विश्वातीत असला तरी सुद्धा तो विश्वामध्ये 2 अवस्थांमध्ये अस्तित्वात असतो. म्हणजे तो विश्वोत्तीर्ण आहे. ह्या ज्या आधीच्या दुसऱ्या 2 अवस्था सांगितल्या, ह्या विश्वोत्तीर्ण नव्हे, ह्या विश्वातल्या अवस्था. पण पुरुषोत्तम जो विश्वोत्तीर्ण आहे किंवा विश्वातीत आहे, तो विश्वामध्ये 2 अवस्थांमध्ये अस्तित्वात असतो. एक म्हणजे क्षर आणि दुसरं म्हणजे अक्षर. दोन्ही त्याचंच रूप आहे. म्हणजे हे 3 वेगळे ईश्वर आहेत असं नव्हे, हे पूर्ण मनातून काढा. आपली म्हणजे गीतेमध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलंय त्याच्यामध्ये एक ईश्वराची कल्पना आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. एकच ईश्वर, एकच, आणि त्याच्या ह्या 3 अवस्था, म्हणजे 3 ईश्वर नव्हे. कारण आपण नाहीतर काय म्हणतो, हा देव, तो देव, असे आपण निराळ्या देवांच्या कल्पना आपल्या मनामध्ये असतात. त्यामुळे अशी चुकीची कल्पना मनामध्ये येण्याची शक्यता आहे की ही ईश्वर 3, हे 3 ईश्वर सांगितले, असं नाही. एकच ईश्वर 3 अवस्थांमध्ये, 3 रूपांमध्ये. 2 रूप ही विश्वामधली आणि एक रूप हे विश्वातीत, विश्वोत्तीर्ण. आता आलं लक्षात. आता आता ह्याच्याबरोबर आपण प्रकृती हे तत्व समजावून घेऊ. म्हणजे मग ह्या एका पुरुषाचा उल्लेख क्षर पुरुष असं का केलाय, दुसऱ्याचा अक्षर पुरुष असा का केलाय, हे आपल्याला समजेल. म्हणून आपण आधी प्रकृती, ज्याला मी कार्यशक्ती असं आपण म्हटलं, ती कार्यशक्ती, ती प्रकृती 2 प्रकारची असते, 2 स्वरूपाची. पुन्हा प्रकृतीची 2 रूप, हा, प्रकृतीची 2 रूप, 2 प्रकारची रूप, 2 अवस्था प्रकृतीच्या. एक ज्याला कनिष्ठ प्रकृती म्हणतात त्याला अपरा प्रकृती असं म्हणतात. जी कनिष्ठ प्रकृती, कनिष्ठ पातळीवरची जी असते, आता ती कनिष्ठ का हे मी सांगते समजावून. तर जी कनिष्ठ पातळीवरची प्रकृती असते ती त्याला म्हणतात अपरा प्रकृती. अपरा म्हणजे जी परा नाही ती अपरा. आणि श्रेष्ठ प्रकृती म्हणजे परा प्रकृती. श्रेष्ठ प्रकृती म्हणजे परा प्रकृती. आता हा जो श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा जो भेद आहे तो का आहे तो आपण लक्षात घेऊ. ही कनिष्ठ प्रकृती, अपरा प्रकृती, हिचं स्वरूप काय असतं तर ही त्रिगुणांनी युक्त असते. त्रिगुणांनी युक्त असते.
ह्या प्रकृतीमध्ये 3 गुण असतात आणि ते गुण म्हणजे सत्व, रज, तम. सत्व, रज, तम हे 3 गुण अपरा प्रकृतीमध्ये असतात. आणि मग ज्या वेळेला आता पहा, ह्याचा आणि क्षरपुरुषाचा संबंध कसा आहे हे स्पष्ट करते की ज्या वेळेला आत्मा ह्या अपरा प्रकृतीमध्ये जगत असतो म्हणजे त्याच्यामध्ये गुंतलेला असतो. अपरा प्रकृतीमध्ये ज्या वेळेला तो गुंतलेला असतो, जी त्रिगुणातीत प्रकृती आहे, सत्व आहे, रज आहे, तम आहे, ह्या त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये ज्या वेळेला आत्मा गुंतलेला असतो, त्यावेळेला तो आत्मा कसा असतो किंवा ज्याचा आत्मा ह्या अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला आहे त्या माणसाचं जीवन कसं असतं, असं आपल्या साध्या भाषेमध्ये आपण असा विचार करू की त्या माणसाचं जीवन कसं असतं. कारण आत्मा कसा असतो असं म्हणण्यापेक्षा त्या माणसाचं जीवन कसं असतं हे आपल्याला जास्ती जवळची भाषा आहे, म्हणून मी सांगते की त्या माणसाचं जीवन असं असतं की त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे अनेक प्रकारचे विकार, सगळे जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे सगळे विकार त्याच्यामध्ये असतात. सगळ्या विकारांनी तो युक्त असतो. कारण ही जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे ती प्रकृती त्याच्यामध्ये असते, त्या माणसामध्ये ती प्रकृती असते. आणि त्या प्रकृतीमुळे म्हणजे आता आपण ह्या सगळ्या गुणांचा उल्लेख फार पुढे करणार आहोत आपण, पण ह्या ठिकाणी एकच सांगते की आता तमो गुण आहे, त्याचं अगदी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आळस, काम न करण्याची इच्छा, सगळीकडे निरुत्साह, काहीतरी क्रूर स्वरूपाच्या इच्छा, वर्तन, हे सगळं तमोगुणी असतं. रजोगुण कसा असतो, तो माणसाला क्रियाशील करतो. थोडक्यात समजावून सांगते, रजोगुण कसा असतो, माणसाला क्रियाशील करतो. पण म्हणजे हे मिळवलं पाहिजे, ते मिळवलं पाहिजे, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, राज्य पाहिजे, हे जे सगळं म्हणजे आपल्या सामान्य माणसांमध्ये सुद्धा हे जे पाहिजे असतं ना, हा आपल्यातला रजोगुण असतो. काही माणसं कशी असतात का की नाही, जाऊ दे, काय करायचंय, मला जरा झोप मिळालेली पुरे, नको, नाही मिळालं तरी चालेल, मी नाही कामाला जाणार, माझी नोकरी सुटली तरी चालेल, हा तमो. बरोबर. आणि ज्या माणसाला असं वाटतं नाही, मला प्रगती साधायची, मला काहीतरी मिळवायचंय, मग ते राज्य नसे नका, पण मला काहीतरी मिळवायचं, तो माणूस अधिक प्रयत्न करतो. हा जो प्रयत्न आहे तो त्या रजोगुणामुळे येत असतो, रजोगुणामुळे. पण ह्या दोन्हीमध्ये काय असतं की पहा, ज्या वेळेला रजोगुण विशेषतः जास्त वाढतो त्यावेळेला त्याच्याचबरोबर काम, क्रोध, लोभ सगळंच वाढतं. बरोबर आहे ना. थोडं मिळालं, अल्पसंतुष्टता कधीच नसते, हे मिळालं, हे आता नको, आता आणखी काहीतरी पाहिजे, हे वाढत जातं. म्हणजे लोभ वाढतो, मोह वाढतो, सगळे विकार वाढतात आणि मुख्य म्हणजे स्वार्थ वाढतो, अहंकार वाढतो. सर्वात महत्वाचा रजोगुणाचा जर काही वैशिष्ट्य असेल तर अहंकार, की मी हे मिळवणार किंवा हे मी मिळवलं, हा भाव मनातून जातच नाही. हा रजोगुणाचा फार मोठा प्रभाव असतो. तर अशा प्रकारे रजोगुणी जी व्यक्ती असते ती कार्य खूप करेल, पण त्याच्याच बरोबर ह्या सगळ्या गोष्टी स्वतःपुरता विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी
त्याच्याबरोबर आपोआप निर्माण होतात. म्हणजे ह्या गुणांचे परिणाम कसे. आता सत्वगुणी व्यक्ती असेल तर ती कशी असते. सत्वगुणाचं वैशिष्ट्य असं की जे रजोगुणाकडून आणि तमोगुणाकडून जे काही घडतं त्याचा थोडा समतोल साधण्याचा प्रयत्न सत्वगुण करतो. लक्षात आलं की रजोगुणालाही थोडं शमवायचं आणि तमोगुणाला थोडं जागृत करायचं, असा त्या दोन्हीचा समतोल साधण्याचा प्रयत्न हा सत्वगुणामध्ये असतो. म्हणजे ज्या माणसामध्ये सत्वगुण अधिक असेल त्याच्यामध्ये अशा प्रकारची वृत्ती असते की नाही आता मिळालं की मला पुरे आहे, ह्याच्यापेक्षा आणखी मिळालं नाही तरी चालेल. आणि आळस वगैरे ह्या गोष्टी तर मला चालणारच नाही, मी कर्म करत राहणार, माझ्यासाठी नाही तर मी इतरांसाठी काम करेल, मला नको असलं तरी माझ्या कार्याचा लाभ इतरांना व्हावा म्हणून मी कार्य करेन. अशा प्रकारचे सद्विचार ज्याला आपण म्हणतो ते सात्विक गुणामुळे सत्वगुणामुळे माणसामध्ये येतात. पण पुन्हा या सत्वगुणाचा एक परिणाम असा असतो की सत्वगुणी माणसामध्ये सुद्धा अहंकार निर्माण होण्याची शक्यता खूप असते की मी असा आहे, मला न्यायानेच वागलेलं चालतं, मला अन्याय चालत नाही. असं प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा मी ज्ञान सगळं मलाच आहे, दुसऱ्याला कळत नाही. मग दुसऱ्याच्या सगळ्या ज्ञानाला सगळं वाईट लेखायचं आणि आपल्याला जे माहिती आहे ते जास्ती बरोबर आहे असं सांगायचं. हे जे पूर्वीपासून मी सांगत आले, वेदवादी नंतर वेदांतवादी वगैरे यांच्यामध्ये जे काही सगळे संघर्ष झाले ते अशाचमुळे की ज्ञानीच माणसं होती ती, म्हणजे सात्विक वृत्तीची होती, पण अहंकार त्याच्याबरोबर होता म्हणून वाद संघर्ष निर्माण झाले. तर अशा प्रकारे या सगळ्या त्रिगुणांचा परिणाम माणसाच्या त्या वर्तनावरती होतो. आता आणि प्रत्येक माणसामध्ये हे तीनही गुण असतात. असं नाही की कोणी पूर्ण सात्विक असतो असं नाही. सत्वाबरोबर रज असतो, रजाबरोबर थोडा तम असतो, सगळं थोडं थोडं काही प्रमाणात, कशाचं प्रमाण जास्त कशाचं कमी, अशा प्रकारे एकूण गुणांचं आपण ह्याचा सगळा विचार पुढे जास्ती प्रमाणामध्ये करू. पण गुण म्हणजे काय हे आता तुम्हाला माहीत झालं. आता अशी ही जी प्रकृती आहे की जी त्रिगुणातीत आहे, अशा प्रकृतीमध्ये जो माणूस गुंतलेला आहे किंवा जो आत्मा त्याच्याच मध्ये गुंतलेला आहे त्याचं अस्तित्व कसं असणार. त्याचं अस्तित्व हे नेहमी अहम्मय असतं. अहम्मय, स्वतःपुरता विचार करायचा, स्वतःपुरता विचार करायचा. अहम्मय, अहम भावना खूप असते त्या माणसामध्ये, विकार असतात, आपपरभाव खूप असतो. पण अहम असला की आपपरभावही येतो. जसे विकार येतात तसेच आपपरभाव येतो. मी वेगळा आणि ही इतर माणसं वेगळी, आपपरभाव त्याच्यामध्ये येतो. तर अशा प्रकारे हे निराळ्या आणि मग जे काही मी कर्म करणार ते माझ्यासाठी मी कर्म करणार. व्यक्तिगत प्रेरणा त्याच्या कर्माची असते. लक्षात घ्या, हा फार महत्त्वाचा भाग की व्यक्तिगत प्रेरणा असते. माझ्यासाठी हे मी अभ्यास का करणार आहे तर माझ्यासाठी करणार आहे. माझ्या अभ्यासाचा इतरांनाही काही फायदा मिळू दे ही भावना त्याच्यामध्ये नसते. मी कोणीतरी आहे आणि माझ्यासाठी हे सगळं आहे. अर्जुन सुद्धा जे म्हणतोय ना की मी लढणार नाही, त्याच्यामध्ये त्याचा मी आहे. कारण का तर त्याचं म्हणणं काय आहे की मी ह्यांचा वध करणार, मी यांना मारणार, ह्या कुलाचा क्षय मी करणार आणि त्यामुळे महाभयंकर पाप मला लागणार. म्हणजे सगळीकडे मीच आला ना, तर हे दुःख त्याला नकोय, हे पाप त्याला नकोय, म्हणून तो
युद्ध करायला तयार नाही. म्हणजे तो युद्ध करायला का तयार नाही ह्याच्या मागे त्याच्यातला अहम आहे. आणि गीता हा ग्रंथ असा आहे की जो अर्जुनाचं हे स्वरूप आपल्याला सुरुवातीला दाखवतो की तो किती अहमय होता. आणि तीच गीता अगदी शेवटी आपल्याला असं दाखवते. पहा की अगदी शेवटी आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या जर 18व्या अध्यायातल्या अगदी शेवट आलेल्या ओव्या आहेत त्या जर पाहिल्या तर मी ह्याचा उल्लेख अगदी सुरुवातीला केला होता. जे होते त्यांना आठवत असेल की तिथे अर्जुन म्हणतो गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझेपणे. असं म्हणतो की मी गुंतलो होतो अर्जुन गुणे. म्हणजे या इथे आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आणि या रणक्षेत्रावर आल्यावर सुद्धा मी अर्जुन म्हणूनच उभा होतो. पण आता जो काही तू मला सगळं ज्ञान जे काही दिलंस त्याच्यातून माझं आता स्वरूप काय झालंय तर मी आता मुक्त झालोय. ह्या अहम भावातून मी मुक्त झालोय. आणि माझं काय झालंय तर मी मुक्त झालो तुझेपणे म्हणतो तो. म्हणजे मला तुझं स्वरूप आलंय असंच म्हणतो. मी आता तू आणि मी एक झालोय. तुझ्याशी मी तादात्म्य पावलोय हे तो म्हणतो. आलं लक्षात. म्हणजे मुक्त होणं ह्याची कल्पना काय आहे तर मुक्ती ह्याचा अर्थ काम न करणं असं नाही आहे. अर्जुनाला ती मुक्ती हवी होती की मला लढायचं नाही आहे. ती मुक्ती तमोगुणी मुक्ती होती. लक्षात घ्या ती मुक्ती तमोगुणाची होती. ती त्याला भगवंतानी नको सांगितली. हा तमोगुण तुझ्यातलं जाऊ दे आणि तू मुक्त ह्याचा अर्थ काय या अहम भावनेतून या अपरा प्रकृतीतून तू मुक्त हो. या अज्ञानातून तू मुक्त हो. त्याला मुक्ती म्हटलेलं आहे. आणि त्याची जाणीव अर्जुनाला अगदी शेवटी झाली की आपण मुक्त झालो. आणि तो म्हणतो मुक्त झालो तुझेपणे. तुझं पण आलंय मला. मी आता तू होऊन गेलंय. आणि शेवटी असंच आहे की भगवंत त्याला म्हणतो की तुला हवं ते आता कर. मला सांगायचं ते मी सांगितलं. आता यथेच्छसे तथा कुरु. तुला काय हवं ते कर असं म्हणतो. पण अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव. तू जे सांगशील ते मी करेन. कारण आता तू आणि मी वेगळा नाहीच आहे. तुझी इच्छा ही आता माझी इच्छा आहे. मला आता व्यक्तिगत इच्छा राहिली नाही. लक्षात आलं. म्हणजे आता व्यक्तिगत इच्छेमध्ये गुंतलेला माणूस अर्जुन सुरुवातीला होता आणि नंतर त्याचं स्वरूप जे बदललं ते अशा प्रकारे बदललं. हे म्हणजे गीतेचंच म्हणून गीता समग्र का पाहायची ती ह्याच्यासाठी. आपल्याला जर गीतेचा शेवट माहिती नसेल तर आपल्याला सुरुवातही कळणार नाही. अर्जुन असं का म्हणतोय हेही कळणार नाही. तर म्हणून सुरुवात कळायला सुद्धा गीतेचा शेवट आपण विचारात घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे हे अर्जुनाचं झालं. पण एकूण मला जे सांगायचं होतं की अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला जो आत्मा असतो त्याच्यामध्ये अहंभाव असतो. आणि अहंभावातून मग सगळे विकार, मग काम, क्रोध या सगळ्या गोष्टी आणि व्यक्तिगत प्रेरणा. व्यक्तिगत प्रेरणेमुळे सगळं कर्म करणं ही परिस्थिती माझ्यासाठी मी करतो ही परिस्थिती त्या माणसाची असते. आता असा जो माणूस आहे असा जो माणूस नव्हे असा जो आत्मा आहे अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला त्याला उद्देशून क्षर पुरुष असं म्हणतात. लक्षात आलं. म्हणजे पुरुष आणि प्रकृती ह्याचा संबंध या ठिकाणी लक्षात घ्या की अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला जो असतो तो क्षर पुरुष. आता हे आत्तापर्यंत सर्व व्यवस्थित कळलंय असं मी गृहीत धरते आणि पुढे जाते की आता तुम्हाला मी एकदा सांगितलं होतं की गीतेमध्ये
भगवंताचा जो उपदेश आहे त्याच्यामध्ये मानवानी ऊर्ध्व दिशेला आरोहण त्याचं व्हावं, हा अशा प्रकारचा उपदेश आहे. आठवतं? ऊर्ध्व दिशेने त्याचं आरोहण म्हणजे त्याची प्रगती ऊर्ध्व दिशेने. आता ऊर्ध्व दिशा म्हणजे तरी काय हेही आपल्याला समजलं पाहिजे ना. आणि ते समजण्यासाठी आता हे जे आपण 3 पुरुष आपण लक्षात घेतले, त्यातला क्षर पुरुष हा अत्यंत कनिष्ठ पातळीवरचा, अक्षर पुरुष ही मध्यम पातळी. लक्षात घ्या, मी मध्यम शब्द वापरते, ही अंतिम पातळी नाही. हे गीतेचं वैशिष्ट्य आहे की ही मध्यम पातळी आहे. अक्षर पुरुषापर्यंत आपण पोचणं हे जे आरोहण आहे हे तिथपर्यंत आपण मध्यम पातळीला येतो. आणि मग त्याच्या पुढे आपण आणखी आपलं आरोहण जे होतं ते आपण पुरुषोत्तम ह्या स्थितीला जातो. म्हणजे त्या पुरुषोत्तमाची जी कार्यशक्ती असते ती आपली कार्यशक्ती होते. बघा, मी महत्वाचा शब्द वापरते या ठिकाणी. पुरुषोत्तमाची कार्यशक्ती ही आपली कार्यशक्ती होते. पुरुषोत्तमाची फार महत्वाचा हा भाग आहे ह्या संबंध विवेचनातला, की पुरुषोत्तमाची कार्यशक्ती ही आपली कार्यशक्ती होते, तेव्हाच त्याला आरोहण म्हणतात. आणि ही पुरुषोत्तमाची जी कार्यशक्ती आहे म्हणजे जी ईश्वरी शक्ती आहे त्या शक्तीला पराप्रकृती म्हणतात. त्याला पराप्रकृती. पराप्रकृती या परमेश्वराच्या प्रकृतीला, त्याच्या ईश्वरी शक्तीला पराप्रकृती असं म्हणतात. म्हणजेच आता हे आरोहण कसं आहे तर क्षरपुरुषाकडून अक्षरपुरुषाकडे, अक्षरपुरुषाकडून पुरुषोत्तमाकडे आणि त्याचबरोबर अपराप्रकृतीतून पराप्रकृतीकडे. लक्षात आलं? अपराप्रकृतीतून पराप्रकृती. आता ह्या काही महत्त्वाच्या कल्पना मनामध्ये स्पष्ट झाल्यानंतर आपण आता त्या गेल्या वेळेच्या शब्दाकडे आतापर्यंत मी त्याचा कुठे उल्लेख केला का? निर्वाण, महानिर्वाण याचा काही उल्लेख मी केला नाही. आता निर्वाण किंवा ब्रह्मनिर्वाण ह्याचा उल्लेख आपण करतो. ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय? आता ब्रह्मनिर्वाण, निर्वाण याचा अर्थ मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं की आपलं म्हणजे विलय आपलं अस्तित्व जे आहे आत्ता जे आहे त्याचा विलय होणं. पण आता विलय ह्याचा अर्थ मृत्यू घ्यायचा का? नाही. विलय म्हणजे मृत्यू नव्हे. हा विलय कशात होतो? ब्रह्मामध्ये होतो. हा म्हणजे जो क्षरपुरुष आहे, जो अपरा प्रकृतीमध्ये आहे, तो अक्षर पुरुषामध्ये विलीन होतो. हा आता हे महत्वाचा हा भाग लक्षात घ्या की क्षरपुरुष हा अक्षर पुरुषामध्ये विलीन होतो, अक्षर ब्रह्मामध्ये. त्याला ब्रह्मनिर्वाण म्हटलेलं आहे. आता ब्रह्मनिर्वाण हा जो शब्द आहे त्याच्यामधला ब्रह्म हा शब्द आपण ठेवू. पुरुष ही कल्पना आता तुम्हाला कळली आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा मी ब्रह्म हा शब्द वापरते, म्हणजे मग ब्रह्मनिर्वाण ह्याचा अर्थ अधिक चांगला कळेल. ब्रह्मनिर्वाण ह्याचा जो अर्थ आहे तर क्षर ब्रह्मातून अक्षर ब्रह्मामध्ये विलीन होणं. हा एका साध्या शब्दामध्ये आपण त्याचा अर्थ म्हणू शकतो. आता विलीन होणं
ह्याला मी मगाशी म्हटलं की म्हणजे मृत्यू नव्हे, पण म्हणजे ह्या जगातलंच ते अस्तित्वामध्ये असतानाच विलीन होणं आहे. पण मग विलीन झाल्यावर आपली अवस्था काय होते हा पुढचा प्रश्न आहे. की अक्षर ब्रह्मामध्ये आपण जर विलीन झालो तर मग आपली अवस्था कशी होते ह्याचा आपण विचार करायला पाहिजे ना. की जो साधक आरोहण साधतो आणि क्षर अवस्थेतून अक्षर अवस्थेमध्ये जातो त्याची अवस्था कशी होते, त्याचं स्वरूप कसं असतं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि ते कळण्यासाठी अक्षर ब्रह्मामध्ये विलीन होणं हे म्हणजे अक्षर ब्रह्माचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला प्राप्त होतं असा त्याचा अर्थ. अक्षर ब्रह्माचं जे स्वरूप आहे तेच स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. हां, हे विलीन होण्याचा अर्थ आहे. अक्षर ब्रह्माचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. आता मग पुढे जाऊन आपण असं पाहायचं की अक्षर ब्रह्माचं स्वरूप कसं असतं. आपल्याला ब्रह्मनिर्वाण या कल्पनेपर्यंत पोचायचं आहे, म्हणून हा फार महत्त्वाचा हा मुद्दा आहे की अक्षर ब्रह्माचं स्वरूप कसं असतं. तर अक्षर ब्रह्म आणि आपलं व्यक्तिगत आत्मा ह्याच्यातला फरक काय, तर व्यक्तिगत आत्मा हा आपल्यातला व्यक्तिगत आहे, तो व्यक्तिगत आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की मृत्यूनंतर आत्मा ह्या शरीरातून त्या शरीरात तो 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 जो जीव आहे, तो जो प्राण आहे, तो व्यक्तिगत आत्मा आहे. आता अक्षर ज्याला म्हटलेलं आहे, अक्षर पुरुष ज्याला म्हटलेलं आहे किंवा अक्षर ब्रह्म, त्याचं स्वरूप काय की तो एकच आत्मा आहे. लक्षात, एकच आहे ते ब्रह्म, एकच आहे. म्हणून मी मगाचपासून जे सांगितलं की गीता एक ईश्वराची कल्पना आपल्या पुढे मांडते. तर अक्षर ब्रह्म हे एकच आहे, एकमेव आहे. आणि तो एकमेव आत्मा सर्व विश्वामध्ये आणि सर्व भूतमात्रांमध्ये तोच आहे. तोच आत्मा सर्वांमध्ये आहे. हा, म्हणजे माझा व्यक्तिगत आत्मा क्षरपुरुष वेगळा आणि हा अक्षर आत्मा हा वेगळा, की जो माझ्यात आहे तसाच तुमच्यात आहे, तसाच तुमच्यात, तोच आहे, तसाच नव्हे, तोच आहे. सगळ्या भूतमात्रांमध्ये लहान किड्यापासून अगदी वनस्पतीपासून सगळ्यांमध्ये तोच आत्मा आहे. आणि एकमेव आत्म्याची ही गीतेतली कल्पना आहे. लक्षात घ्या. हां, आता हा एक भाग झाला. आता एकमेव आत्मा म्हणजेच तो सर्वगत आहे. त्याचं दुसरं त्याच्याच अनुषंगाने येणारं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे तो सर्वगत आत्मा आहे. कारण जसा माझ्यात आहे तसाच सर्वांमध्ये, म्हणजे सर्वगत आहे. बरोबर आहे, तो व्यक्तिगत नाही. हां, हा व्यक्तिगत नाही, तो सर्वगत आहे. अक्षर पुरुष, अक्षर ब्रह्म हे सर्वगत आहे. मग या अक्षर पुरुषाचं स्वरूप किंवा अक्षर पुरुषापर्यंत आपल्या आत्म्याचं आरोहण झालं की आपली, आता फार महत्त्वाची एक गोष्ट सांगते, आपली जी व्यक्तिगत जाणीव असते की मला हे हवंय, मी हे कर्म करते, हे जी आपली व्यक्तिगत जाणीव असते ती त्याच्याऐवजी कशी जाणीव निर्माण होते की सर्व विश्व एकच आहे, सर्व भूतमात्र एकच आहे, अशी विश्व जाणीव निर्माण होते. लक्षात घ्या, विश्व जाणीव म्हणजे व्यक्तिगत जाणीवेऐवजी विश्व जाणीव निर्माण होते.
विश्व जाणीव निर्माण होते. म्हणजे मी जशी आहे तशीच सर्व माणसं आहेत, तशीच सर्व भूतमात्र आहे, तशीच सगळी ही जनावरं आहेत, हे सगळं विश्व एक आहे. अशा प्रकारची एकत्वाची जाणीव, एकत्वाची जाणीव, एकत्वाची ही जाणीव आहे. आणि जेव्हा व्यक्तिगत जाणीव असते, अहम असतो आपल्यामध्ये, त्यावेळेला भेद आपण करतो. बरोबर आहे? मी आणि ही व्यक्ती वेगळी आहे, मला सुख पाहिजे, तिला मिळो न मिळो, अशा प्रकारचे विचार मनामध्ये काय येतात, तर आपण फक्त व्यक्तिगत विचार करत असतो, आपली जाणीव व्यक्तिगत असते. ज्या वेळेला विश्व जाणीव निर्माण होते त्यावेळेला आपोआपच आपण सर्व विश्वाचा विचार करतो, सर्व विश्वाचा विचार करतो. म्हणजे अक्षर आत्म्याप्रत आपलं जेव्हा आरोहण होतं त्यावेळेला फार महत्त्वाचं एक रूपांतर होतं. आणि ते हे की आपली व्यक्तिगत जाणीव बाजूला राहून, म्हणजेच हे कर्म मी का करायचं ह्याचं व्यक्तिगत कारण नाहीसं होऊन व्यापक कारण, व्यापक हिताचं कारण आपल्या मनामध्ये निर्माण होतं. की माझ्या दृष्टीने हे कदाचित पापाचं, नरकवासाचं करतो असेल कृत्य, पण जर समजा अनेकांचं हित त्याच्यातून साधणार असेल तर मी त्याचा विचार केला पाहिजे. अर्जुनामध्ये जे रूपांतर झालंय ना, ते असं क्रमाक्रमाने रूपांतर झालं. लक्षात घ्या की त्याला जेव्हा आधी वाटत होतं की मला नरक यातना भोगाव्या लागतील, माझ्या आयुष्यामध्ये सगळी दुःख येतील ही माझी माणसं गेल्यानंतर, सतत मी माझं हा विचार होता. म्हणजे व्यक्तिगत जाणीवेतून त्याला ते कर्म नको होतं, युद्धाचं कर्म. त्याच्याऐवजी भगवंतानी सगळा उपदेश देऊन त्याच्यामध्ये ही विश्वाची जाणीव, व्यापक जाणीव, इतरांची जाणीव निर्माण केली. आलं लक्षात? म्हणजे की केवढं मोठं रूपांतर हे आहे की व्यक्तिगत रूपातून आपण विश्वात्मक रूपामध्ये ह्या अक्षर पुरुषामध्ये ज्या वेळेला आरोहण होतं त्यावेळेला आपण पोहोचतो. आता ही जाणीव एकदा विश्वाची जाणीव निर्माण झाली की आपोआपच सगळं विश्व माझं घर आहे, या विश्वातली सगळी मीच आहे, हे जे काही भावना निर्माण होतात आणि त्यामुळे होणारी जी कर्म असतात त्या कर्मांचं स्वरूपच बदलतं. त्या कर्मांचं स्वरूप कसं होतं तर जसा ईश्वर, पहा मी आता कसं तुलना करते, जसा ईश्वर सर्व जगाकडे समदृष्टीने पाहतो की हा कोणीतरी गरीब आहे, हा कोणीतरी श्रीमंत आहे, हा राजा आहे, तो रंक आहे, हा कनिष्ठ जातीचा आहे, तो उच्च जातीचा आहे, हा काळा आहे, तो गोरा आहे, असले कुठलेही भेद ईश्वराच्या मनामध्ये नसतात. त्याला सर्व माणसं समान समदृष्टीने तो सर्वांकडे पाहतो. तीच समदृष्टी माणसाला निर्माण, समदृष्टी निर्माण. म्हणजे गीतेतलं समत्व काय आहे ते मी सांगते की मी आधी सुद्धा एकदा सांगितलं होतं की हे आध्यात्मिक समत्व आहे. हे मी आधी एकदा सांगितलं होतं, आठवत असेल तर पहा की साम्यवाद, समाजवाद ह्याच्यातून सांगितलेलं जे काही समतेचं तत्व आहे ते आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे, तेव्हा ते आपण त्याप्रमाणे वागू. पण हे जे आहे ना, हे आपल्या आत्म्याचं, आपल्या अंतर्गत हे सगळं रूपांतरच होऊन गेलं, सगळा प्रकाशच निर्माण झाला, सगळं अज्ञान अंधकार नाहीसा झाला. म्हणून समदृष्टी, जी ईश्वराची समदृष्टी आहे, ती ईश्वराची समदृष्टी आपल्यामध्ये आहे. बरोबर आहे?
म्हणजे ह्याचा अर्थ असा की ज्याला ब्रह्मनिर्वाण ज्याला प्राप्त होतं, हां, आता आपण ह्या कल्पनेकडे येऊ. ज्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतं, जो ब्रह्मच होऊन जातो, जो ब्रह्मच होऊन जातो, तिथे म्हटलंय ना की त्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतो, तो ब्रह्मभूत होतो असा शब्द आहे त्या श्लोकामध्ये. हां, ब्रह्मभूत होतो असा शब्द आहे. तर जो ब्रह्मच होऊन जातो जो माणूस, तो आता ईश्वरा समान झाला ना. ईश्वर जे आहे ते अशा प्रकारचे की सर्वांच्याकडे समदृष्टीने पाहणारं, आणि त्यामुळे हाही सर्वांकडे समदृष्टीने पाहतो. आता त्याच्याच बरोबर आणखी एक महत्त्वाचा भाग, अक्षर ब्रह्मापर्यंत आपण जेव्हा आरोहण आपलं होतं त्यावेळेला होणारा आणखी एक रूपांतर आपण विचारात घ्यायला पाहिजे, आणि तेही अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते असं की अक्षर ब्रह्माचं स्वरूप काय आहे हे मी तुम्हाला सांगत होते. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ते सर्वगत असतं वगैरे वगैरे. मी सांगितलं ना, ते व्यक्तिगत नसतं, म्हणजे व्यक्ती सापेक्ष नसतं, ते सर्वगत किंवा व्यक्तिनिरपेक्ष असं ते अक्षर ब्रह्म असतं. आता त्याच्याच बरोबर या अक्षर ब्रह्म ही अवस्था अशी आहे की अक्षर ब्रह्म अत्यंत शांत स्थित स्वरूपाचं असतं. आता निर्वाणाचा हाही भाग आपल्याला पाहायचा, आणि फार महत्त्वाचा तो भाग आहे की हे अत्यंत शांत आहे. म्हणजे काही घडलं, सुख दुःख काही येऊ, त्या ब्रह्मामध्ये काही फरक, म्हणून त्याला अक्षर म्हणतात. परिवर्तन काही, व्यक्तिगत आत्म्यामध्ये परिवर्तन होतं, बरोबर आहे. आपल्याला सगळं सुख दुःख, सगळं सुखाने आपल्याला खूप, अगदी आपण नाचतो, दुःखाने खचतो, हे सगळं आपल्याला होतं, ते आपलं व्यक्तिगत ब्रह्म हे असतं, स्वरूप असतं. आणि अक्षर ब्रह्माप्रत जो कोण साधक पोचलेला आहे तो ह्या शांत अवस्थेला पोचतो, शांत स्थित अवस्थेला पोचतो. कारण अक्षर ब्रह्म हे शांत असतं, तर तोही शांत होतो, तो स्थित होतो. मग पुढे प्रश्न असा निर्माण होतो की जर असा अक्षर ब्रह्माप्रत पोचलेला साधक शांत झाला, समाधीस्थ झाला, समाधी म्हणजे ज्याला आपण एरवी समाधी म्हणतो ती नाही, समाधीचा अर्थ अगदी शांत स्थिती, स्थित म्हणजे पूर्ण स्थिरता, तो जो समाधी अवस्थेमध्ये गेला त्याला योग निद्रा असाही शब्द वापरला जातो. योग निद्रेमध्ये म्हणजे निद्रिस्त झाला, शांत किती, तो निद्रिस्त झाला, योग निद्रा त्याला लागली, इतका तो शांत झाला. तर काय होईल, तर अक्षर ब्रह्म हे अशा ह्या अवस्थेमुळे, म्हणजे अक्षर ब्रह्माचं हे स्वरूप आहे की शांत स्थिर, ह्याच्यामुळे अक्षर ब्रह्म, किंवा ह्याच्यामुळे म्हणा किंवा त्याच्या बरोबरीने म्हणा, अक्षर ब्रह्म ही अवस्था अशी आहे की अक्षर ब्रह्म हे निष्क्रिय असतं. हा आत्मा, अक्षर आत्मा जो आहे तो निष्क्रिय असतो. हा आत्मा निष्क्रिय असतो, तो क्रियाशील नसतो. फार महत्त्वाचा भाग आहे, तेव्हाच आपल्याला ब्रह्मनिर्वाण सगळं समजणार आहे. लक्षात घ्या की अक्षर ब्रह्म हे शांत असतं, स्थिर असतं, त्याचबरोबर ते निष्क्रिय असतं, क्रियाशील नसतं. क्रिया कोण करतं, प्रकृती करते. आत्मा, हा अक्षर ब्रह्माचा जो आत्मा आहे, म्हणजे ह्या स्वरूपातला जो आत्मा आहे तो शांत, स्थिर आणि निष्क्रिय, अक्रिय. मी गेल्या वेळेला अक्रिय शब्द वापरला होता, आठवत असेल तर, की तो अक्रिय असतो.
आता जर साधक ह्या अक्षर ब्रह्म अवस्थेला पोचला आणि बाकी सगळं झालं, समदृष्टी मिळाली वगैरे वगैरे सगळं त्याला जरी साध्य झालं, तरी त्याच्याच बरोबर अक्षर ब्रह्माची निष्क्रियता माणसामध्ये जर आली तर चालेल का? नाही चालणार. बरोबर आहे. आपण माणसं जर निष्क्रियच होऊन गेलो, क्रियाशीलताच संपली, की जी संन्यास मार्गामध्ये सांगितली आहे की कर्म संन्यास, ह्याचा अर्थ तसा घेतला आहे संन्यास मार्गामध्ये की किंवा वेदांताच्या त्या विशिष्ट स्पष्टीकरणामध्ये की अशा प्रकारे तुम्ही सगळ्या कर्माचा सुद्धा संन्यास करून टाका. कर्म कधीपर्यंत करायचं? जोपर्यंत माणसाला शुद्धी लाभेपर्यंत कर्म करायचं. एकदा का आपण त्या उच्च अवस्थेला पोचलो, म्हणजेच अक्षर अवस्थेला पोचलो, की कर्माची काही गरज नाही, कर्म संपुष्टात येतं. अशा प्रकारची म्हणजे म्हणून तो सर्व संग परित्याग, कर्माचाही त्याग हा त्या मार्गामध्ये सांगितला आहे. पण आता आपण लक्षात घ्यायचं की ज्याचा उल्लेख मी गेल्या वेळेला केला होता, पण तो प्रश्न तुम्हाला त्यावेळेला नीट समजला नसेल माझा प्रश्न, की मी असं म्हटलं होतं की असं जर अक्षर ब्रह्माप्रत जाऊन साधक तिथेच थांबला तर तो निष्क्रिय होत असेल. त्यामुळे तर मग गीता जो काही उपदेश अर्जुनाला करते आहे तो असा उपदेश असेल का की तू निष्क्रिय हो? नाही. अर्जुनाला तर कर्म प्रवृत्त करायचं आहे भगवंताला, की हे तुझं कर्म आहे, हे तुझं विहित कर्म आहे. युद्ध करणं हे तुझं विहित कर्म आहे, ते कर्म तू केलंच पाहिजे. मग त्या कर्माला त्याला प्रवृत्त करायचं आहे. मग त्याला निष्क्रिय अक्षर ब्रह्माप्रत नेऊन ही अंतिम अवस्था मानलं तर मग अर्जुनही निष्क्रियच होईल. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की जवळजवळ 4 अध्याय गीतेतले असेल की अर्जुन पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतोय की मला तुम्ही युद्ध कर्म करायला का सांगता? हा जो अर्जुनाचा प्रश्न आहे त्याच्या मागे हे कारण आहे, कारण त्या काळामध्ये अशा प्रकारची विचारसरणी होती की कर्म आणि ज्ञान हे 2 वेगळे मार्ग आहेत. ज्ञानमार्गाने तुम्ही ह्याच्याप्रत मोक्षाप्रत जाऊ शकता, कर्ममार्गाने तुम्ही मोक्षाप्रत जाऊ शकता. कुठला तो मार्ग तुम्ही निवडा. पण मग तुम्ही जर ज्ञानमार्गाने जायचं असेल तर मग कर्म तुम्ही त्यागलं पाहिजे. अशा प्रकारची विचारसरणी त्या काळामध्ये होती, ज्याचा प्रभाव अर्जुनावर होता. आणि हे मी ह्याच्या आधी अनेक वेळा सांगितले की अर्जुनावर त्या काळातल्या विचारसरणीचा जो प्रभाव होता तो असा होता. आणि त्यामुळे अर्जुनाने पुन्हा पुन्हा 4, 5, 5व्या अध्यायाची सुद्धा पुन्हा सुरुवात तशीच आहे की अर्जुन विचारतो की मला का सांगतो युद्ध करायला? म्हणजे त्याला ते त्याच्या त्या विचारांतून तो बाहेरच पडत नाही आहे, कारण त्याच्या मनामध्ये अक्षर ब्रह्माची निष्क्रियता साधली ही अंतिम अवस्था आहे असंच मानलं की आपण निष्क्रियच होऊन जाणार. आणि तेच त्याला योग्य वाटत होतं. नको, कर्म नको आपल्याला असं त्याला वाटतं. बरोबर. आता ते तर काही भगवंताला सांगायचं नाही आहे, त्याला कर्म प्रवृत्त करायचं. आणि म्हणून भगवंतानी अर्जुनाला जो उपदेश दिला आहे त्याच्यामध्ये अक्षर ब्रह्म ही मधली अवस्था आहे हे स्पष्ट केलेलं आहे. ही अंतिम अवस्था नाही, इथे थांबायचं नाही. जसं कुठे आपल्याला चढायला 3 पायऱ्या असतील तर आधी क्षर आत्म्याची पहिली पायरी, मग तिथून आपण दुसऱ्या पायरीवर येतो ती अक्षर आत्म्याची पायरी. पण ती अंतिम पायरी नाही. आपल्याला अजून वर चढायचं आहे, अजून उद्धार साधायचा आहे, अजून आरोहण करायचं आहे. आणि ते आरोहण कुठपर्यंत? पुरुषोत्तमापर्यंत. म्हणजे अंतिम साध्य काय? गीतेतल्या योगाचं अंतिम साध्य हे आहे की पुरुषोत्तमापर्यंत आरोहण साधकाचं व्हायला पाहिजे.
म्हणजे अर्जुनाचंच नव्हे, अर्जुनाबरोबर आपल्यालाही सांगितलं की आपण जर ह्या साधनेने आरोहण करण्याचा प्रयत्न करत असलो तर असं शांत, चला आपल्याला आता खूप ज्ञान झालं म्हणून आपण अगदी शांत आपल्या घरामध्ये बंदिस्त करून आपण राहिलो, चूक आहे. आपण आपल्याला जे काही कळलं ते आपण दुसऱ्याला सांगावं. रामदास सुद्धा म्हणतात ना, जे काही जे आपण असे ठावे ते दुसऱ्यास सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन, ते शहाणं करणं. जर ज्ञान तुम्हाला झालं, तुम्हाला काही ज्ञान, याचा अर्थ हे काही आपल्याला एवढं सगळं कळलं म्हणजे आत्मज्ञान झालं असं मुळीच नव्हे. पण जे काही आपल्याला कळतं, जे काही आपण वाचतो, त्यातून जे काही आपल्यापर्यंत पोचतं ते आपण दुसऱ्यापर्यंत पोचवायचं आहे. दुसऱ्यांना काहीतरी चांगल्या मार्गाला लावायचं आहे. विश्वाच्या हिताची जाणीव आपण ठेवायची, असं हे आरोहण. गीतेतला योग जो आहे तो असा आहे. आणि त्यामुळे अर्जुनाला कर्म प्रवृत्त करण्यासाठी ज्या वेळेला भगवंत उपदेश देत आहे त्यावेळेला ह्या ब्रह्मनिर्वाण ह्याचा जर आपण चुकीचा अर्थ घेतला तर आपल्याला पुढे गीता कळणारच नाही. किंवा मग असं वाटेल की एके ठिकाणी भगवंत असे म्हणाले की निर्वाण म्हणजे तुझा सगळा विलय होऊन जाऊ दे तुझ्या व्यक्तिगत स्वरूपाचा, आणि मग पुढे म्हणतात की तू माझ्यामध्ये तादात्म्य पा. म्हणजे ह्यांना नक्की काय म्हणायचं. आणि अशा प्रकारच्या टीका गीतेवरती झालेल्या आहेत, हेही आपण लक्षात घ्यायचं. त्यामुळे गीता ही आपल्याला समग्र कळली पाहिजे तर ब्रह्मनिर्वाणाचा अर्थ कळतो. आणि ब्रह्मभूत होणं म्हणजे काय हेही म्हणजे आपण कर्मप्रवृत्त असलंच पाहिजे. पण मग जे आपण कर्म करतो त्याची प्रेरणा ही व्यक्तिगत प्रेरणा राहत नाही, तर ती विश्व प्रेरणा असते, व्यापक प्रेरणा असते. लक्षात येईल, सर्वांच्या हिताची, अनेकांच्या हिताची प्रेरणा असते. ती कर्माची प्रेरणा बदलते, कर्म थांबवते, कर्म. आणि मग ते कर्म ते पाप आहे का पुण्य आहे, कर्म कुठलंही असू दे, पाप आहे का पुण्य आहे हा विचार सुद्धा इतक्या अवस्थेला पोचल्यानंतर व्यक्तीच्या मनात येत नाही आणि आला नाही पाहिजे. इतक्या अवस्थेला पोचल्यानंतर म्हणजे जेव्हा एवढं आरोहण झालंय त्यानंतर पाप पुण्याचा विचार व्यक्तीने करूच नाही, जो अर्जुनाने करू नये असं भगवंत पुन्हा पुन्हा त्याला सांगतात की तू पापाचा विचार करू नको, हे पाप तुला लागणार नाही आहे असं जे म्हणताय. कारण अर्जुनाचं आरोहण मी एकदा सांगितलं होतं, आठवतंय तुम्हाला, की अर्जुन हा फार उच्च अवस्थेला पोचलेला आत्मा होता, म्हणूनच अर्जुनाची नियुक्ती या युद्धासाठी ईश्वराने केली, हे मी सांगितलं होतं ना. तर अशा प्रकारे इतक्या उच्च अवस्थेला पोचलेला हा आत्मा आहे, म्हणून त्याला सांगताय की पापपुण्याचा विचार करू नका. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी पापपुण्याचा विचार करावा, बरोबर आहे ना. कारण नाहीतर मग काय जगामध्ये सगळी दुष्टताच माझं. तर दुष्ट लोकांना ज्यांना आपलं हित साधायचं आहे त्यांना जर ते म्हणतील की पाप काय पुण्य काय, काही विचार करू नको असं गीतेने सांगितलंय, सगळंच हेच संपुष्टात येईल, स्वास्थ्यच सगळं संपुष्टात येईल. तर तसं नाही आहे. हा जो विचार सांगितला आहे तो अशा व्यक्तीला सांगितला आहे की जो आरोहणाच्या ह्या अवस्थेला पोचलेला आहे, त्याला म्हटलंय की तू पापपुण्याचा विचार करू नकोस, जे कर्तव्य तुझं आहे ते कर्तव्य तू कर, त्याचं पाप तुला लागणार नाही. कारण ते कर्तव्य जे तुझं आहे ते माझ्या इच्छेने होतंय, माझी इच्छा आहे त्याच्यामध्ये. हे ईश्वर पुन्हा पुन्हा सांगतो गीतेमध्ये की माझी इच्छा आहे, माझ्या इच्छेने तू कर्म करतोयस. आणि म्हणून ते कर्म साधं कर्म न राहता ते दिव्य कर्म होतं, ते कर्म दिव्य कर्म होतं, दिव्य कर्म होतं. हा म्हणजे कर्माचं सुद्धा रूपांतर होतं, लक्षात आलं. म्हणजे व्यक्तिमत्वाचं तर रूपांतर होतं,
पण कर्माचं सुद्धा रूपांतर होतं, कर्माची प्रेरणाही बदलते आणि कर्म जे घडतं ते ईश्वरी इच्छेने घडतं. आणि म्हणून ते पाप पुण्य वगैरे असल्या त्याच्यामध्ये काही कल्पना न राहता ते दिव्य कर्म असतं. आणि मग ते दिव्य कर्म जर आपल्या नशिबी आलं असेल कर्म तर आपण ते केलं पाहिजे, ही विधीची शिकवण. आता कळलं ब्रह्मनिर्वाण, ब्रह्मनिर्वाण ब्रह्म हो. अर्जुनाचा अहंकार काढणं हा एक पण फार क्षुल्लक भाग झाला त्यातला. नाही ते बरोबर आहे, मी मारणार असं नाही. हां, मी मारणार ही त्याची भावना काढून टाकली, म्हणजे अहंभाव काढून टाकला, हे बरोबर आहे. पण त्याच्याच बरोबर म्हणजे 11वा अध्यायामध्ये ज्या वेळेला आपण पाहू त्यावेळेला मी हे अधिक स्पष्ट करेन. पण त्याच्याच बरोबर त्या ठिकाणी आणखी एक फार महत्त्वाचा उद्देश आहे लक्षात घ्या, की ईश्वराचं स्वरूप त्या अध्यायामध्ये खरं आपल्याला लक्षात येतं. की ईश्वर आपल्याला नेहमी काय वाटतो की ईश्वर म्हणजे कसा असला पाहिजे की जो सगळ्यांचं चांगलंच करतो, चांगलं करणारा तो ईश्वर. पण ईश्वर हा संहारक पण असतो. हे त्याचं जे रूप आहे ना ते 11व्या अध्यायामध्ये स्पष्ट होतं की ईश्वर हा जसा निर्माता आहे तसाच तो संहार करताही आहे. हे ईश्वराचं जे रूप आहे ते 11व्या अध्यायामध्ये, आणि मग मी जर विसरले तर मला आठवण करा, हे त्याचं रूप 11व्या अध्यायामध्ये स्पष्ट होतं. कारण आपण ना सामान्य माणसं नेहमी फक्त असं आपल्या ज्याला इंग्लिश मला बऱ्याच शब्द आठवत नाही, आपण कम्फर्ट झोनमध्ये राहतो. कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे काय की आपल्याला जे कम्फर्टेबल वाटते ते आपल्याला हवं असतं आणि त्यामुळे ईश्वराने सगळं भलंच करावं. ईश्वर संहार कसा करू शकतो हे मनामध्ये असतं. आणि म्हणून गीतेवरती खूप मोठी टीका झालेली आहे की तिथे कृष्ण हा युद्धाचा आदेश देतो. हे कसं काय, म्हणजे ह्यांचा ईश्वर हा संहारक आहे, हा युद्ध करायला सांगतोय. पण आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या ह्या हिंदू धर्मामध्ये ईश्वराचं हे संपूर्ण स्वरूप लक्षात घेतलंय की ईश्वर, आणि जे गीतेमध्ये स्पष्ट, इतकं स्पष्ट कुठल्याही ग्रंथामध्ये झालेलं आहे की जे 11व्या अध्यायामध्ये स्पष्ट होतं की ईश्वर हा केवळ निर्माता नाही आहे आणि केवळ पालन करता नाही आहे, तो संहार करताही आहे. जसा तो शिव आहे तसाच तो रुद्र आहे. तो जसा दुर्गा ह्या स्वरूपामध्ये तसाच तो काली ह्या स्वरूपामध्येही आहे. लक्षात घ्या, म्हणजे ही सगळी ईश्वराची स्वरूप आहेत. या देवदेवता वगैरे आपण त्यांना नावं दिली, हे सगळ्या ईश्वराच्या शक्ती, एकाच ईश्वराच्या शक्ती आहेत. एकाच ईश्वराच्या या सगळ्या शक्ती आहेत की निर्माण करण्याची शक्ती आहे त्याच्यामध्ये, पालन करण्याची शक्ती आहे त्याच्यामध्ये, संहार करण्याची शक्ती आहे. आणि ती संहारक शक्ती आपल्याला त्या 11व्या अध्यायामध्ये दाखवली आहे. आणि त्यामुळे अर्जुनाला ती शक्ती ईश्वराचीच आहे हे दाखवून अर्जुनाला सांगितलंय की अरे मी संहार करतो, तुला युद्ध टाळण्याची गरज काय. लक्षात आलं तर असं म्हणजे 11व्या अध्यायामध्ये सुद्धा ना फार सुंदर सुंदर आपण विचार लक्षात घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे ब्रह्मनिर्वाण ही कल्पना आता मला असं वाटतं की पूर्ण कळली सगळ्यांना. खूप वेळाचा आपण त्याला दिलेला आहे. आज मी थोडंसं कदाचित एक 5-10 मिनटं जास्ती घेईन, पण आपण ज्यांना घाई असेल त्यांनी जा. कारण आता मी ना हे पुढचे 2 श्लोक तरी घेते, कारण जे गेल्या वेळेला मी घेतले नाही, थांबले होते. एक तर आपलं काही कार्यक्रम होता आणि ते मला अर्धवट सोडायचे नव्हते. आता दुसरा जो
पुढचे जे श्लोक आहेत, आपण 24 पर्यंत आलो बरोबर आहे. आता 25 आणि 26 हे जे श्लोक आहेत ना, या श्लोकांमध्ये ही जी मी आत्ता कल्पना सांगितली की निर्वाण ह्याचा अर्थ सगळं क्रिया थांबवायची असंही नाही आणि विश्व जाणीवेपासून अलिप्त व्हायचं असाही त्याचा अर्थ नाही. उलट ह्यामुळे ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूत झाल्यामुळे विश्व जाणीव अधिक जास्त प्रकट होते आणि त्याचबरोबर माणूस अधिक कार्यप्रवृत्त होतो. हे इथपर्यंत आपण पाहिलं. आणि हा जो अर्थ आहे 24व्या श्लोकामध्ये स्पष्ट झालेला किंवा या शब्दांमध्ये स्पष्ट झालेला, हा 26 आणि 27 या श्लोकांमध्ये फार सुंदर अधिक स्पष्ट होतो. पहा कसा होता. मी आता श्लोकच आधी घेते कारण ते श्लोक घेतले ना की कारण ह्या 25व्या श्लोकाचा उल्लेख फार पुढे ज्ञानेश्वरांनी नंतर केलेला आहे. जवळजवळ 144 वगैरे काहीतरी ओवी आहे त्या ठिकाणी केलेला आहे. पण श्लोक पाहायला की तुम्हाला तो अर्थ लगेच लागेल म्हणून मी आधी घेते. आता इथे काय आहे पहा, श्लोक वाचत नाही पण त्यातले महत्त्वाचे शब्द सांगते नेहमीप्रमाणे, माझी जी नेहमीची पद्धत आहे त्याप्रमाणे. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम. हां, अर्थ कळला. लभन्ते, मी जसं गीता म्हणतात त्या प्रकारे म्हणत नाही आहे, मी त्याची फोड करून ते शब्द सांगते कारण आपल्याला त्याचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषयः क्षीणकल्मषः असं म्हटलं. एवढ्या भागाचा आपण अर्थ घेऊ किंवा संबंध श्लोक वाचते. छिन्न द्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः असं म्हटलेलं आहे. आता ह्याचा फार सुंदर सुंदर शब्द ह्याच्यामध्ये आले. आता ह्याच्यामध्ये ब्रह्मनिर्वाण कोणाला लाभतं, लभन्ते ब्रह्मनिर्वाणम अशी सुरुवात आहे ना, तर ब्रह्मनिर्वाण कोणाला लाभतो अशी सुरुवात केली आहे श्लोकाची. आणि पुढे जो शब्द आहे ऋषयः, ते मृ असेल तरी तो म जो आहे ना तो आधीच्या ह्याच्यातला आहे. ब्रह्मनिर्वाणम ऋषया. तर ऋषयः म्हणजे ऋषींना, महर्षींना, ऋषी ज्यांना आपण म्हणतो, महर्षी ज्यांना आपण म्हणतो, त्या महर्षींना ब्रह्मनिर्वाण लाभतं. आणि ते कधी लाभतं किंवा ते ऋषी कसे असतात म्हणून त्यांना निर्वाणाचा लाभ होतो ते पुढच्या सगळ्या भागामध्ये सांगितलं आहे. आणि पहिलं जे आहे क्षीण कल्मषः, ह्याचा अर्थ असा, कल्मष म्हणजे पाप, दोष, जे सगळे दोष माणसामध्ये असतात की जे अपरा प्रकृतीतले सगळे दोष मी आत्ताच सांगितले ना, की सगळे अहंभाव असतो, स्वार्थ असतो, भेदाभेद करण्याची वृत्ती असते वगैरे वगैरे, तर काम क्रोध असतात. तर हे जे सगळे दोष आहेत त्याला कल्मषः म्हटलं. तर क्षीण कल्मषः म्हणजे जे ऋषी, जे महर्षी दोषरहित झालेले, जे महर्षी किंवा जे ऋषी दोषरहित झालेले. पुढे शब्द आहे छिन्न द्वैधा. द्वैधा म्हणजे मराठीत आपण द्विधा म्हणतो ना, द्विधा तो शब्द आहे. आणि त्या द्विधा ह्याचा मूळ अर्थ असा आहे संशय. संशयामुळे आपण द्विधा परिस्थितीत जातो, लक्षात घ्या. म्हणून मी मूळ अर्थ लक्षात म्हटलं की द्विधा परिस्थिती कधी निर्माण होते, मी असं करू का तसं करू, ज्या वेळेला आपल्याला नक्की माहिती नाही, म्हणजे संशय आहे, गोंधळ आहे मनामध्ये, अज्ञान आहे मनामध्ये, त्यावेळेला द्विधा परिस्थिती होते. तर इथे काय म्हटलंय, छिन्न द्वैधा म्हणजे संशयाचा ज्यांनी किंवा संशय ज्यांनी तोडून टाकले, छिन्न केले, तुटले असंही म्हणत नाही मी,
त्यांनी तोडून टाकले. प्रयत्न आहे ते ऋषींनी प्रयत्न करून आपल्या मनातले संशय तोडून टाकले, द्विधा परिस्थिती तोडून टाकली. आता हे संशय कसले, कशाबद्दलचे संशय, कसला उल्लेख आहे हा, तेही माहिती असलं पाहिजे ना. संशय ह्याचा या ठिकाणी अर्थ असा आहे की ईश्वरापासून आपल्याला अलिप्त करणारे जे संशय असतात, लक्षात आलं? ईश्वरापासून अलिप्त करणारे संशय मनामध्ये जेव्हा असतात, आहे ना ईश्वर, कोणी पाहिला ईश्वर, दाखवा मला ईश्वर, सगळे संशय. हे ऋषी कसे असतात, हे महर्षी कसे असतात, छिन्न केलेत त्यांनी, कापून तोडून टाकलेत, असे सगळे संशय तोडून टाकलेत आणि त्यामुळे ईश्वरावर आणि ईश्वराच्या शक्तीवरती पूर्ण श्रद्धा त्यांची निर्माण केली. छिन्न द्वैधा ह्याच्यामध्ये एवढा अर्थ आहे की ईश्वराचं अस्तित्व त्यांना श्रद्धाच आहे मुळी त्यांची ईश्वराच्या अस्तित्वावर आणि ईश्वराच्या शक्तीवर. सर्व शक्तिमान आहे ईश्वर, ह्या गोष्टीवरती त्यांची श्रद्धा आहे. अशी परिस्थिती म्हणजे संशय छिन्न करून टाकल्यामुळे ते कसे झाले तर अशा परिस्थिती श्रद्धावान लभते ज्ञानम आधी एकदा येऊन गेले तर असे ते पूर्ण श्रद्धावान झाले ईश्वराच्या बाबतीमध्ये. आणि यतात्मान म्हणजे ज्यांना आत्मस्वरूपाचं पूर्ण ज्ञान झालं, जे आत्मस्वरूपच झाले. आत्मस्वरूप म्हणजे त्यांचं देह स्वरूप नाही राहिले, देह इंद्रिय त्यांची सगळ्या अपेक्षा त्यांच्या आकांक्षा हे सगळं काही राहिलेलंच नाही. असे जे आहेत आत्मस्वरूपच ज्यांना प्राप्त झालं, यतात्मान म्हणजे जे पूर्णपणे आत्मस्वरूपामध्ये जगतायत. ऋषींचा उल्लेख आहे म्हणून आपण लक्षात घ्यायचं की असे कोण असतात, ब्रह्मनिर्वाण कोणाला प्राप्त होतं, अशा ऋषींना प्राप्त होतं की ज्यांची ही वैशिष्ट्य सांगितली, यतात्मान. आणि मग पुढे काय म्हटलंय, सर्वभूत हिते रता. अर्थ कळला असेल की सर्व भूतांचं हित करण्यामध्ये जे मग्न आहे, त्याच्यामध्ये जे रत आहेत म्हणजे त्यामध्ये जे व्यग्र आहेत, त्यांना व्यक्तिगत काही साधायचं नाही आहे, त्यांना सर्व भूतांचं हित साधायचं आहे. असे जे महर्षी म्हणजे आता हा जो शब्द आहे शेवटचा तो तर फार महत्त्वाचा आहे की जो ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय, ब्रह्मभूत होणं म्हणजे काय, ह्याचा अर्थ स्पष्टच इथे होतं की ब्रह्मभूत होणं म्हणजे निष्क्रिय होणं नव्हे, उलट विश्व जाणीवेतून सगळ्यांच्या हितासाठी कार्यरत होणं म्हणजे ब्रह्मनिर्वाण आहे. तर ते म्हणून इथे सर्वभूत हिते रता स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि अशा महर्षींना ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतं. म्हणजे ब्रह्मनिर्वाण ह्याचा अर्थ काय हे कळल्यानंतर ते कोणाला प्राप्त होतं हे या ठिकाणी सांगितलंय. त्याच्या ओव्या आहेत, मी ओव्या कदाचित पुढच्या तासाला घेईन, थोडासा वेळ कमी असल्यामुळे, पण किंवा नंतर पाहिजे तर घेईन. आणि त्याच्यानंतर पुढचा श्लोक ह्याला मी जोडून घेते कारण त्याही श्लोकामध्ये पुन्हा असाच उल्लेख आहे. आणि हे दोन श्लोक ज्या वेळेला ब्रह्मनिर्वाण या कल्पनेशी आपण जोडून घेतो, म्हणजेच 24व्या श्लोकाशी आपण हे 25 आणि 26 श्लोक ज्या वेळेला जोडून घेतो त्याच वेळेला आपल्याला सगळा अर्थ स्पष्ट होतो. म्हणून समग्र अर्थ पाहायचा तो असा पाहायचा असतो. तर हे 26व्या श्लोकामध्ये काय म्हटलं, आता त्या ठिकाणी यती शब्द आहे पहा दुसरा. कामक्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितमानं नाम. असा
श्लोक आहे. आता ह्यातले शब्द सांगते आणि शब्द सांगितले ना की हा ओव्यानंतर घेईन मी, पण शब्द लक्षात घ्या की यतींचा उल्लेख केला आहे. जसा मगाशच्या श्लोकामध्ये महर्षींचा ऋषींचा उल्लेख केला होता, तसं ह्या श्लोकामध्ये यतींचा उल्लेख केला आहे. यती, आता यती ह्याचा अर्थ काय? मी एकदा यती ह्या शब्दाचा अर्थ सांगितला होता, पण पुन्हा एकदा सांगते आणि ह्या ठिकाणी जरा जास्त व्यापक करून सांगते की यती ह्याचा अर्थ असा की जो तपस्या करून योग साधून, योग ह्याचाही अर्थ तुम्हाला माहिती आहे ना, योग म्हणजे कशाशी योग? आत्म्याशी योग, ब्रह्माशी योग. तर योग साधून तपस्या करून आत्मज्ञान किंवा स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतो. तपस्येनी, अभ्यासाने, योगाने आत्मज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतो. आणि पुढचा भाग जास्ती महत्त्वाचा आहे, ते आत्मज्ञान व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करतो, तो यती. लक्षात आलं? त्यांना यती म्हणतात. जसं ऋषींची वैशिष्ट्य सांगितले ना, तसंच या ठिकाणी की आत्मज्ञान झालं म्हणून आपण शांतपणे कुठेतरी समाधी लावून बसणं हे नाही आहे. ते आत्मज्ञान व्यवहारामध्ये आणायचं. म्हणजेच काय की मी आत्मा आहे तसंच हे आत्मे आहे, मी ब्रह्म आहे तसंच तेच ब्रह्म या सर्वांमध्ये आहे, आणि म्हणून सर्वांचं हित करणं हे माझं कर्तव्य आहे. असं ज्या वेळेला म्हणजे सर्व भूतांमध्ये आपल्याला पाहणं आणि आपल्यामध्ये सर्व भूतांना पाहणं. लक्षात आलं? सर्व भूतांमध्ये आपल्याला पाहणं ही दुहेरी, दोन्ही घडलं पाहिजे. सर्व भूतांमध्ये आपल्याला पाहणं, आपल्यामध्ये सर्वांना पाहणं, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, काही वेगळं नाही. आपल्यामध्ये सर्वांना म्हणजे आपल्याला जर एखादा माणूस असं बोलला तर आपल्याला वाईट वाटतं. मग मी दुसऱ्या माणसाला तसं का बोलावं? साधा व्यवहार आहे ना, साधा व्यवहार आहे, फार मोठं आत्मज्ञान त्याच्यामध्ये नसेल, पण मी तसाच तो आहे. सर्व भूतांमध्ये आपल्याला पाहणं, आपल्यामध्ये सर्व भूतांना पाहणं हे असंच असतं. हाच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काही मोठं भक्ती करायला कुठल्या तरी देवळामध्ये जाऊन बसलं पाहिजे, भजन करत राहोरात्र राहिलं तर असं मुळीच नाही. हा परमार्थ आहे की ज्या वेळेला आपण अशा प्रकारे जीवन जगतो, सर्व आपणच आहोत, हे विश्वची माझे घर, अशी ऐसी मती जयाची स्थिर, असं जे म्हटलं आहे ज्ञानदेवाने, अशी स्थिर मती ज्याची झालेली असते तो यती असतो. म्हणजे आत्मज्ञान व्यवहारामध्ये आणणारा जो असतो त्याला यती म्हणतात. आणि मग हा जो यती आहे, मग त्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी कशी सांगितली आहे किंवा त्याचं स्वरूप काय सांगितलं आहे? काम क्रोध वियुक्ताना, साहजिकच आहे ना. आता हा जो यती आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, म्हणजे आपलं स्वरूप आत्मा आहे, देह हे आपलं स्वरूप नाही. मग देहाच्या आकांक्षा, मनाच्या आकांक्षा ह्या आपल्यामध्ये असल्याच नाही पाहिजे. असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला आपोआपच काम क्रोध सगळे विकार गळून पडतात. तर असं काम क्रोध वियुक्ताना म्हटले. वियुक्त म्हणजे त्याच्याशी विभक्त झालाय. वियुक्त, युक्त आणि वियुक्त ह्याच्यामध्ये फरक आहे. युक्त होणं म्हणजे जोडलं जाणं आणि वियुक्त म्हणजे वेगळं होणं, विभक्त होणं. तर काम क्रोध हे त्याच्या बाबतीत आता शिल्लकच राहत नाही, तो त्याच्यापासून सुटला आहे. जसं मी एकदा सांगितलं की पिकलेलं फळ गळून पडतं, तसं काम क्रोध गळून पडले त्याच्या आयुष्यातून. यत चेतसा म्हणजे जो आता पूर्णतः
म्हणजे आत्मज्ञान झाल्यामुळे आता जो आत्मस्वरूपातच आहे, चैतन्य स्वरूपातच जगतोय, चैतन्य चेतसाम, जो आता चैतन्य या स्वरूपामध्येच जगतो आहे. आणि पुढची जी ओळ आहे त्याच्यातला शेवटचा शब्द आधी घेऊ आणि मग बाकीचे शब्द घेऊ. पुढचा शेवटचा जो शब्द आहे विदितात्मनाम, म्हणजे विदित म्हणजे ज्याला ज्ञान झालंय कशाचं, आपल्या आत्म्याचं, आत्मस्वरूपाचं. पुन्हा तोच उल्लेख, यती म्हणजे तोच ज्याला आत्मज्ञान झालंय, विदित आहे त्याला ते ज्ञान झालेलं आहे. विद ह्या शब्दापासून आलेला हा शब्द आहे ज्ञान, त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान पूर्णपणे झालेलं आहे. आणि मग आत्मस्वरूपाचं पूर्ण ज्ञान होणं ह्याचाही अर्थ तोच आहे की मी आत्मा आहे, तसेच बाकीचा तोच आत्मा इतरांना, बाकीचे आत्मे आहेत असंही नाही, तोच आत्मा इतरांना, तेच ब्रह्म इतरांना, हे आत्मज्ञान. विदितात्मना अशी त्याची वैशिष्ट्य सांगून मग शेवटी त्याची स्थिती कशी होते हे सांगितलंय. आणि तिथे असं म्हटलंय अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते, म्हणजे किंवा तो वर्तते शब्द विदितात्मनाम ह्याला जोडूनही घेता येतो, ह्याला जोडूनही घेता येतो. आता अभितो ब्रह्म निर्वाणम ह्याचा आधी अर्थ बघूया. अभितो ह्याचा अर्थ सभोवार असणं किंवा सभोवार व्यापून राहणं. नाही, सर्वव्यापी नाही. आपल्या सभोवताली काय आहे, आपल्या सभोवताली काय आहे, आपल्या सभोवार काय आहे, आपल्याला कशाने आपण गुरफटले गेलेलो आहोत, तर ब्रह्म निर्वाण ह्या कल्पनेने किंवा आपलं ब्रह्म निर्वाण ही अशी अवस्था आपली आता झालेली आहे की त्या आपल्यामध्ये ब्रह्म, आपल्या सभोवताली ब्रह्म, सर्वम खलु इदम ब्रह्म. लक्षात आलं? सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्व ब्रह्म आहे. माझ्या सभोवताली ब्रह्मच आहे, मीच ब्रह्म नाही. अहम ब्रह्मास्मी इथेच नाही थांबायचंय, माझ्या सभोवताली सगळं ब्रह्मच आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म हे जे आपल्या प्राचीन वेदांतामधलं वगैरे जे वाक्य आहे ते तो विचार आहे ह्या ठिकाणी की सर्वम खलु इदम ब्रह्म, माझ्या सभोवताली सगळं ब्रह्मच आहे. आता जर ब्रह्मच माझ्या सभोवताली आहे तर आपोआपच मग त्या ब्रह्म जाणीवेतून मी सर्वांशी वागलं पाहिजे. म्हणजे जे मागच्या श्लोकामध्ये सर्वभूत हिते रतः म्हटलंय तसा मी असलो पाहिजे असं त्या यतीला कळतं. म्हणजे त्याचे व्यवहार कसे घडतात तर सर्वभूत हिते रतः, कारण सर्वत्र ब्रह्मच आहे, सर्वत्र मुळी ब्रह्मच आहे. मग माझ्यातलं ब्रह्म ते ब्रह्म एकच आहे. त्यामुळे मला जसं पाहिजे तसं सर्वांना पाहिजे. विश्वाचे आत माझ्या मनी प्रकाशले असं ज्ञानेश्वर म्हणतात अभंगामध्ये. का म्हणते अभंगा, विश्वाचे आत माझ्या मनी प्रकाशले. विश्वाची इच्छा काय आहे हे मला कळलंय, माझ्या मनी तो प्रकाश पडलाय. तीही स्थिती आहे की सगळं मला आता सगळीकडे मला आता ते ब्रह्म जाणवायला लागलंय. आणि त्यामुळे सर्वांच्या हितासाठी म्हणजे आत्मज्ञान व्यवहारामध्ये आणणारा यती म्हणजे काय हे या पुढच्या सगळ्यामध्ये स्पष्ट. आत्मज्ञान व्यवहारात आणायचं ह्याचा अर्थ सर्वभूते हिते रतः असं त्याचं स्वरूप असलं पाहिजे असं ह्या श्लोकामध्ये आज